नागपूरच्या महाल परिसरातील कोठी रोड येथे फायरिंगची घटना घडलेली आहे। मात्र ही घटना कशी घडली, मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली, त्यामुळे इथल्या नागरिकांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। आपल्यासोबत काही नागरिक आहे। दादा, काय सांगाल, हे रात्री 11:30-12च्या दरम्यान घटना घडल्याची माहिती आहे, काय नेमकी तुमची माहिती आहे? काय ते रात्री काय आम नागरिक जे राहते ते फिरत राहतात आणि अशा प्रकारच्या जर घटना झाल्या तर काय जे मेन मजकूर जो राहतो त्यांच्यावर न चढता हे आम नागरिकावरच हे फायरिंग होऊ शकते ना, किंवा अशा घटना होऊ शकतात। त्याच्यामुळे इथे पोलीस चौकी असली पाहिजे रात्रीच्या वेळेस, हेच माझं म्हणणं आहे। कोण असावे हे तर आपण नाही सांगू शकत ना, आपल्याला कसं कळणार आहे की कोणते लोक आहे, काय लोक आहे? ते तर आता CCTV मध्ये माहीत पडेल कोणाच्या काय आहे तर। पण रात्री जर तिथे चौकी राहिली तर ते दहशत कमी होईल तिच्यात। जाटीवाटीचा परिसर आहे, गल्ल्या आहे इथे, तर अशा परिस्थितीत फायरिंग झाली। फायरिंग हे चुकीचं आहे। हे कोणी केलं का केलं हे कल्पना नाही, पण हे चुकीचं आहे। मोहल्ल्यात राहून तुम्ही हे कसं करत असाल हे चुकीचं आहे। नक्कीच इथले नागरिक जे आहेत त्यांच्याकडून जी माहिती मिळते आहे त्यानुसार आपण जर बघितलं तर दाटीवाटीची वस्ती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी जर फायरिंग होत असेल तर ते चुकीचं असल्याचं ते सांगतात। पोलीस चौकी असावी या परिसरामध्ये, अशीही मागणी या ठिकाणी नागरिकांकडून केली जात आहे। कॅमेरामन सचिन सयामसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।